नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर मंडळी, घरातली कामं आज लवकरच आवरलेली, त्यामुळे जरा आरशात बघत टाइमपास केला आणि मग पप्पांनी बनवले गरम गरम पोहे खाऊन घेतले. मग जरा निघालो आपल्या मित्राकडं. मित्राकडून आलो तोपर्यंत म्हणजे काका कामावर आलेले. मग आपण बी काम चालू केलं. काकांनी कालचे दरवाजे तर जोडून ठेवलेले, पण आज अनेक नवीन दरवाजा बनवायचा होता, तो पण वेगळ्या पद्धतीचा. मग आज पूर्ण लक्ष त्याच्यावर केंद्रित करायचं होतं. आलेलं काम चालू केलेलं. मग आपण मी त्यात जरासा खारीचा वाटा घेतलेला. कालची अर्जंट असलेली चौकट अजून त्यांनी नेली नव्हती, त्यामुळे ती तशीच बाहेर होती. सगळेजण आज लवकर कामावर हजर झालेलो, कारण शेजारच्या गावची यात्रा होती आणि तिथं आम्हाला जेवायचं निमंत्रण होतं. त्यामुळे जेवण करायचं काम आज नव्हतं आपल्याकडं. लवकर जाऊन लवकर यायचं ह्या कारणामुळे दिलेली कामं आम्ही लवकरात लवकर पूर्ण करून दादा आणि मी यात्रेसाठी निघालो. आम्ही जेवून यायला म्हणजे इकडे पप्पांनी काम पण सुरू केलेलं. परवा बनवलेला दरवाजा, त्याची थोडीफार कामं राहिलेली ती पप्पांनी चालू केलेली. तोपर्यंत काकांनी ते नवीन दरवाजाची कामं आवरत आणलेली. मग पप्पा आणि मी परत आणि काम चालू केलं. आमचं काम चालू असतानाच राजू दादाची एंट्री झाली. राजू दादाबद्दल सांगायचं म्हटलं तर एकदम हसतमुख चेहरा, सगळ्यांना हसवणारा. प्रत्येक गोष्टीत त्याला कॉमेडी कसं सुचतंय काय माहित. तेवढ्यात म्हणजे जिऱ्या सोड्याची पार्टी ठरलेली. ए अरे पा मला ये नाही ते त्याला दांडगा मारतोस की पेटाला हा जो तुला ऐका नाही काय मला इथेच वर्कशॉपमध्ये काम देऊन बाकीचे सगळे दरवाजे बसवण्यासाठी गेलेले. मग मी दिलेलं काम पूर्ण केलं. माझं काम पूर्ण झाल्यावर मला नको नको त्या आयडिया सुचतात. मग काहीतरी नवीन करायचं या हेतूने भलताच काहीतरी प्रयोग करत असतो. आता हे काय बनवलंय हा तुम्हाला प्रश्न पडला असेल. याचं उत्तर तुम्हाला येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. केलेला प्रयोग यशस्वीरित्या पार पडल्यावर एक आनंद वेगळाच असतो बघा. सगळे कामात व्यस्त असल्यामुळे याच्याकडे आज दुर्लक्षित झालं. मग काय परत संध्याकाळी आणि आमंत्रण होतं म्हणून झालो मी तयार. मग आपलं बघितलं जरा आरशात. हां, ठीक आहे ठीक आहे. तसं आल्या आल्या मंदिरात जाऊन पवनपुत्रांचं दर्शन घेतलं, तसं मन एकदम प्रसन्न झालं. जेवण करून इकडे तिकडे फिरून मग घरी परतलो.